नमस्कार, मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते। जेवण कधी करायचं आहे हा प्रश्न बरेच जण मला विचारतात की दिवसातनं किती वेळा खायला पाहिजे। काही जण म्हणतात 2दाच जेवायचं, काही जण म्हणतात 2-2 तासाला खायला पाहिजे, काही जण म्हणतात 3 वेळा खायला पाहिजे। तर याचं उत्तर अगदी सोपं आहे। जेवण कधी करायचं तर तुम्हाला भूक लागल्यानंतर करायचं आहे। तर भूक लागण्याचा हा जो प्रकार आहे तो प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असतो। काही लोकांना 2दाच भूक लागते, काही लोकांना एकदा खाणं सफिशियंट असतं, काही लोकांना दिवसातनं 4 वेळा भूक लागते। तर त्यावेळेस त्या अन्नाची शरीराला गरज असते म्हणून भूक लागते आणि त्यावेळेस हे खाणं अपेक्षित असतं। दुसरी गोष्ट, भूक लागल्यावरच का खायचं आहे? भूक लागल्यावर खाण्याचं कारण हे आहे की तुमचं शरीर तुम्हाला सांगतंय की मला भूक लागलेली आहे, तुमचा ब्रेन तुम्हाला सिग्नल पाठवतोय की तुम्हाला भूक लागलेली आहे। याचं काहीतरी मेजर कारण असलं पाहिजे। तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा शरीराला भूक लागलेली असते तेव्हा अन्नाची गरज निर्माण झालेली असते, एनर्जी कमी पडत असते शरीराला। मग त्यावेळेस शरीर काय करतं की थोडंसं ॲसिड लेवल वाढवतो। त्यानंतर जे डायजेस्टिव्ह ज्युसेस, एन्झाईम्स आहेत, जे अन्न पचवायला गरजेचे असतात ते शरीर आधीच बनवून ठेवतो। त्यानंतर शरीर सांगतं की भूक लागलेली आहे। मग होतं काय की भूक लागल्यानंतर जेव्हा तुम्ही अन्न खाता त्यावेळेस त्या अन्नातून पूर्णपणे न्यूट्रिएंट शरीर घेतं, म्हणजेच विटॅमिन्स आहेत, प्रोटीन्स आहे, याचा अपटेक खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि त्या अन्नाचा पुरेपूर उपयोग तुमच्या शरीराला होतो। त्यामुळे भूक लागल्यावरच अन्न खायचं आहे आणि त्यानंतरच त्याचे फायदे तुम्हाला होऊ शकतात। याचाच उलट जर तुम्ही भूक नसताना खाल्लं तर या सगळ्या गोष्टी तयार नसतात, म्हणजे ॲसिड नॉर्मल असतं, डायजेस्टिव्ह ज्युसेस तयार नसतात। मग होतं काय की त्यावेळेस जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या शरीरावरती, स्पेसिफिकली लिव्हरवरती लोड क्रिएट होतो आणि ह्याच्यामधून फॅटी लिव्हर होणे किंवा ड्राउझीनेस किंवा कोलेस्ट्रॉल वाढणे हे आजार तयार होतात। त्यामुळे भूक लागल्यावरती खाणं अपेक्षित आहे, अर्धं पोटी खाणं हे अपेक्षित आहे। हे जर तुम्ही छोटे छोटे रूल्स फॉलो केलेत तर तुम्हाला कुठलेही आजार होणार नाहीत। होप दिस इज यूजफुल। अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी द माइंडफुल डाएट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।